माजी नगरसेवक तथा सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला। सर्वप्रथम त्यांनी आरोग्य शिबिर, इस्पितळामध्ये फळ वाटप असे अनेक उपक्रम आयोजित केले होते। तदनंतर सायंकाळी त्यांच्या माध्यमातून वाढदिवस अभिष्टचिंतन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते। तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच रवींद्र इथापे यांचे कार्यकर्ते, हितचिंतक तसेच कुटुंबजन मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आपली भावना व्यक्त करताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की रवींद्र इथापे माणुसकी धर्माचे जतन करणारे निष्ठावान कार्यकर्ता आहेत। रवींद्रजी इथापे सभागृह नेते, नवी मुंबई महानगरपालिका यांचा वाढदिवस सातत्याने गेली 25 वर्ष मी त्याच्या वाढदिवसाला येतो, कारण त्या दिवशी विविध सामाजिक कामाचा शुभारंभ होत असतो आणि हे अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं सगळ्यांशी नीट राहणारा, सर्व धर्म, जात, पंथ, वर्णाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन करणारा, अतिशय साधेपणानं जीवन सुरू करून आज उद्योगपती झालेला आणि नवी मुंबई सारख्या शहराचा महापालिकेत सभागृह नेता होण्याचा मान मिळाला, त्याच्या एवढं मोठं भाग्य नाही आणि त्याला पुढच्या भावी आयुष्याकरता आम्ही शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि पुढे चांगला आणखी मोठा अवश्य आमची इच्छा आहे। सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, सर्व नागरिक, सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगारांना छत्री वाटप करण्यात आले। आपली भावना व्यक्त करताना माजी सभागृह नेता रवींद्र इथापे यांनी सांगितले की त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागील 1 आठवड्यांपासून कार्यक्रम सुरू आहेत, ज्यामध्ये वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, मतदार नोंदणी असे अनेक कार्यक्रम पार पडले आहेत। वाढदिवस हा नाममात्र असतो। आपल्याला माहिती आहे की नामदार गणेशजी नाईक साहेब यांची शिकवण आहे, कोणताही गाजावाजा न करता समाजोपयोगी कार्यक्रम करून लोकांना जवळ घेण्याचा प्रयत्न करा। काल आम्ही विविध कार्यक्रम केले, जवळजवळ ह्या आठवड्याभर म्हणजे वृक्षारोपण असेल, बाकीचे समाजोपयोगी कार्यक्रम असेल। आज सकाळी जो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम झाला, जवळजवळ 148 लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला। अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद भेटला। म्हणजे मतदार नोंदणीची भूमिका असेल, मतदार नोंदणीचा देखील कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी भगवती टावरच्या पार्किंगच्या याच्यामध्ये घेतला, तिथे जवळजवळ 250 लोकांचा सहभाग होता। आज भर पावसामध्ये आज ज्या लोकांनी सहभाग घेतला आहे, मला वाटतं चॅनलवाले असतीलच सकाळी, परंतु आजचा हा जो देखील कार्यक्रम आहे हा एक नाममात्र कार्यक्रम असो। दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या विभागातील नागरिकांनी, आमच्या भगिनींनी, महिला भगिनी असतील, सिनियर नागरिक असेल, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या जे महिला असतील, या सगळ्यांचा सहभाग असावा लागतो पुणेकरांनी। आणि समाजोपयोगी कार्यक्रमाच्या बरोबर विकासाचे कार्यक्रम, विकासोपयोगी कार्यक्रम आपण करत असतो। पुढे त्यांनी असेही सांगितले की रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाची सुरुवात ही त्यांच्या प्रभागापासूनच झाली आहे। वंडर्स पार्क, सायन्स पार्क अशी अनेक नावाजलेली उद्याने त्यांच्या प्रभागात आहेत। सायकल ट्रॅक हा देखील त्यांच्या प्रभागातील एक अतिशय उत्तम असा उपक्रम आहे। आम्ही करोना कालखंडातून तर आतापर्यंत मी फिगर दिली तर नवी मुंबईला कळलं तर अजून अडचणीचं होईल, परंतु त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे या ठिकाणचे रस्त्याची कामं केली आहेत। तरी काँक्रिटीकरणाचं पावसामुळे अर्धवट राहिलं। 1 ऑक्टोबरला काम चालू होऊन 31 ऑक्टोबरपर्यंत सगळे रस्ते काँक्रिटीकरणानं होणार आहे। मी जी सुरुवात 2005ला काँक्रिटीकरणाने म्हणजे आंबरमार्ग ते महापालिकेचं मुख्यालय केलं होतं, तो रस्ता 20 वर्ष झालं तरी तसा आहे। थोडेफार खड्डे पडले असतील, परंतु 20 वर्षामध्ये महानगरपालिकेला 1 रुपयाचा खर्च आला नाही। आमचा म्हणजे गावगावठांच्या व्यतिरिक्त आमचा जो प्रभाग आहे, सेक्टर 19 प्रभाग आहे, त्याच्यामध्ये म्हणजे शहरामध्ये पहिल्यांदा काँक्रिटीकरणाचं काम जे झालं असेल तर ते वॉर्ड क्रमांक 100मध्ये सेक्टर 19मध्ये झालेलं आहे। वंडर पार्क फक्त आमच्या सेक्टर 19मध्ये आहे। सायन्स पार्क, वंडर पार्क आणि दोन्ही जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये जे ऑडिटोरियम बनतं आहे, जवळजवळ 265 कोटीचं काम त्या ठिकाणी होऊ घातलेलं आहे। 90% काम पूर्ण झालेलं आहे। येणाऱ्या कालखंडामध्ये जेव्हा नवीन सभागृह येईल त्याच्यामध्ये मी असेल किंवा कुणी दुसरं असेल, परंतु ह्या वार्डाची भूमिका करण्यासाठी ते सभागृहामध्ये ते काम परिपूर्ण होणार आहे। त्याच्याच व्यतिरिक्त आज आपण ज्या पद्धतीने लता मंगेशकर उद्यान केलेलं आहे, सेल्फी पॉईंटच्या पाठीमागं सायकल ट्रॅक केलेला आहे। सायकल ट्रॅक पांबीचा अर्धवट आहे, परंतु वार्ड क्रमांक 100चा 450 मीटरचा सायकल ट्रॅक रेडी आहे। मला वाटतं 4 वर्षापूर्वीच आपण ते नागरिकांसाठी खुला केलेले असे अनेक उपक्रम आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी लोक वॉटर मीटर गटरच्या व्यतिरिक्त चांगले उपक्रम करू इच्छितात। त्याच्यामध्ये अग्रक्रमाने आमच्या जे सहकारी आहेत, कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, मग रवींद्र हांडे आहेत, रवी डेरे आहेत, त्याचप्रमाणे प्रवीण जैन आहेत, मधुकर गावडे आहेत, सगळे कार्यकर्ते आमचे या ठिकाणी आहेत। त्यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभत असतं आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळं हा एक कार्यक्रम होत असतात।
रवींद्र इथापे यांनी असेही सांगितले की वॉटर गटर मीटर कोणीही करते, आमचा प्रयत्न हा नेहमी लोकांसाठी चांगले काम करण्याचा असतो. वाढदिवस अभिष्ट चिंतन कार्यक्रमात देखील लोकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यासाठी देखील रवींद्र इथापे यांनी नागरिकांचे आभार मानले. वॉटर मीटर गटर तर कोणी करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त कायमस्वरूपी स्मरणात राहतील अशी कामं करण्याचा प्रयत्न आम्ही या कोरोनाच्या कालखंडात देखील केलेला आहे. आणि म्हणूनच याचं सगळ्यांचं एक भाग म्हणून आजचा जो आमचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचा सहभाग हा फार महत्त्वाचाच आहे. छत्री वाटप असेल, आरोग्य शिबिर असेल, ही एक वेगळी भूमिका आहे. परंतु आज अंगारकी चतुर्थी असून त्या ठिकाणी बरेचसे सगळ्या लोकांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. म्हणून वार्डातील, निरोळमधील, विभागातील आणि नवी मुंबईतील सगळ्या जनतेचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.